डुले बाहेर गेले जेवढी घाबरत का आलीत पळत घरात? काय झालं? अहो आम्हाला लई काळजी लागली आहे. काय कशाचं टेन्शन आले? तुमची काळजी लागली मला. का माझी का? आता तिथं 2-3 बायका बोलत बसल्या होत्या. काय काय माझ्याविषयी काय बोलत होत्या का? काय ऐका की मला त्याचं टेन्शन आलंय. काय बोलत होत्या? त्या बाया काय म्हणत होत्या, हा जी बाई नवऱ्याला खोटं बोलती, त्याच्या चाळ्या सांगती माहेरला जाऊन, असं तसं बोलती, हा तिचा संसार कधी सुखानं होत नाही. मग जी बाई नवऱ्याचं पैसे चोरून ठुती, हा मग ते सगळं माफ करचाल काय? आणि तू सांगतेस काय माझं जाऊन काय सगळं तिकडं आई बापाला तुझ्या? मला बी माफ करावं, मी बी तुमचं पैसे चोरलं होतं. पैसे चोरले तर काय माझ्याविषयी काय जाऊन वाईट बोलतीस का काय तिकडे जाऊन? गेल्यावर काय काय सांगतेस तिकडं? मी काय तुमचं सांगत नाही खरं, पैसे चोरल्यात. पैशाचं सोड, मी कशाला तुला काय बोलू पैशाचं? आणि पैसे काय तू काय वायपट खर्च करतेस काय? मी दिलत आईला माझ्या 500 रुपये. तुझ्या जायला दिलतच ना, मग झालं बास की. म्हणतात देव कधी माफ करत नाही. आईला दिल्यात म्हणल्यावर देव काय देवाने तुला देईल पैसे कुठनं नाही कुठनं? नाही चोरून दिलत. नको आता एवढा विचार करत बसू. दिलेच ना आईला, राहू दे. तुझ्या आईला दिले का माझ्या आईला दिले काय? मला लई टेन्शन आलंय आता. आपल्या संसार मोडला तर नाही मोडत आपला संसार. मला सोडून जाचाल काय? नाही तुला मी इथं तुझ्या आई बापाकडे सोडतो तुला. मला सगळी खोटारडी म्हणते वा. मग कशाला नाही सांगता मला पैसे द्यायचे? दिलत मी, मला पॅन्टीत गवलं होतं धुताना. असं घेतलंच ना मग. मी विचारलं नाही म्हणले खरं तू. मग तेच ना, मला टेन्शन आलंय, मी खोट बोललेले. मग आता खरं खरं सांगितलं काय? होय. आईला दिले ना. हं. असू दे. आपला संसार तर नाही ना म्हणणार. मोडला मोडू दे. अहो माफ करा की. माफ केलं चल. माफ केलं. उगत दिलं पैसे. इथून पुढे गावले का अजून तसंच देत जा. नाही बाबा, आता खोटं बी बोलणार नाही, कुणाला चाड्या बी सांगणार नाही तुमच्याबद्दल, आणि तुमचं पैसे तर मी चोरणारच नाही. आता मी पैसेच खिशात ठेवत नाही, तुला तर माहिती आहे आता सगळं ऑनलाईन पेमेंट असते माझं. पण पहिलं चोरलं होतं की म्या. तर पहिले गेले की आता संपला की ते विषय.